देशाला नक्षलमुक्त करण्याची 31 मार्च 2026 एक डेडलाईन संपली, पण एक मोठा प्रश्न उभा राहिला. देशाला नक्षलमुक्त करण्याचं लक्ष्य, केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेला निर्धार आणि आता छत्तीसगड जंगलांपासून ते महाराष्ट्रातील गडचिरोलीपर्यंत स्थिती नेमकी काय आहे? भारत खरंच नक्षलवादाच्या शेवटच्या टप्प्यावर आहे का? की अजूनही ही लढाई पूर्ण व्हायची बाकी आहे? याबाबतचे विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी आरती. तुम्ही पाहताय आझाद मराठी. मित्रांनो, नक्षलवादाची मुळे समजून घेईल त्याशिवाय आजची परिस्थिती समजणं अशक्य आहे. 1967 साली पश्चिम बंगालमधील नक्षलबाडी येथून सुरू झालेल्या शेतकरी उठावातून या चळवळीचा जन्म झाला. जमीन हक्क, सामाजिक अन्याय आणि प्रशासनावरील अविश्वास या मुद्द्यांमुळे अनेक तरुण या चळवळीत सहभागी झाले. हळूहळू हा प्रभाव वाढत गेला आणि भारतात रेड कॉरिडॉर तयार झाला. छत्तीसगडचा बस्तर, झारखंड, ओडिशा आणि महाराष्ट्रातील गडचिरोली हे भाग नक्षलवादाचे मुख्य केंद्र बनले. गेल्या दशकात सरकारने नक्षलवादाविरोधात दोन मोठे बदल केले. ते म्हणजे सुरक्षा कॉर्पोरेशन राबवली गेली. CRPF, स्थानिक पोलीस आणि महाराष्ट्रातील C60 कमांडो यांनी जंगलातील नक्षल तळांवर अचूक कारवाया केल्या. टॉप कमांडर्सचा खात्मा, शस्त्र साठ्यांचा नाश यामुळे नक्षलवाद्यांची ताकद कमकुवत झाली. विकासाच्या दृष्टीने पाहता पूर्वी जिथे रस्ते नव्हते तिथे आता रस्ते झाले. जिथे शाळा नव्हत्या तिथे आता शिक्षण पोहोचलं आहे. मोबाईल नेटवर्क, आरोग्य सेवा, शिधा दुकाने या सर्व गोष्टींनी स्थानिकांचा विश्वास वाढवला. तर 31 मार्च 2026 मध्ये काय बदललं? केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या डेडलाईन नंतर मोहीम अधिक आक्रमक झाली. लोकसभेत सांगितल्याप्रमाणे बस्तरमध्ये नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. नक्षलवादी घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. अनेकांनी आत्मसमर्पण केलं तर काहींना अटक झाली. हे स्पष्ट संकेत आहेत की नक्षलवादाची ताकद आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. आता पाहू गडचिरोली बदलाची खरी कहाणी. महाराष्ट्रातील गडचिरोली हा एकेकाळी अत्यंत संवेदनशील जिल्हा होता, पण आज परिस्थिती वेगळी आहे. मोठ्या प्रमाणात नक्षलवादी कारवाया कमी झाल्या. अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. रेड झोनचा टॅग काही भागातून हटवला गेला. गावागावात विकास पोहोचू लागला. C60 कमांडोंनी केलेल्या कारवायांमुळे नक्षलवाद्यांचं नेटवर्क तुटू लागले आहे. तरीही पूर्ण यश का नाही? सभेत नक्षलवादाविरोधात चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी एक धाडसी दावा केला की देशातून नक्षलवाद आता जवळपास संपुष्टात आला असून आदिवासी भागांमध्ये खरा न्याय पोहोचला आहे. त्यांनी सांगितले की हा बदल अचानक घडला नाही, तर 2014 पासून केंद्र सरकारच्या कठोर धोरणांमुळे, सुरक्षा मोहिमांमुळे आणि विकास योजनांमुळे तो शक्य झाला आहे, असा दावा देखील त्यांनी केला आहे. अमित शहा यांनी सांगितले की नक्षलवाद गरिबीतून नव्हे तर विचारधारेतून निर्माण झाला आहे. ही विचारधारा लोकशाहीवर विश्वास ठेवत नाही आणि बंदुकीच्या जोरावर सत्ता मिळवू पाहते, असे त्यांनी सांगितले. आदिवासींची फसवणूक करून त्यांना शस्त्रे देण्यात आली, ज्यामुळे विकासात अडथळा निर्माण झाला, असेही त्यांनी सांगितले. सरकार कठोरता आणि विकास या दोन्हींवर काम करत राहील, असे गृहमंत्री म्हणाले. त्यांनी सुरक्षा आणि विकास हे सरकारचे प्राधान्य असल्याचे आश्वासन त्यांनी आदिवासी समाजाला दिले. आता देश बंदुकीने नाही तर संविधानाने चालवला जाईल आणि हाच खरा विजय आहे, असे ते म्हणाले. दुसऱ्या बाजूला या विषयाचे काही तज्ज्ञ सांगतात की नक्षलवाद संपवणं म्हणजे फक्त लोकांना मारणं नाही, तर त्या विचारसरणीला संपवणं आहे. आजही काही दुर्गम जंगल भागात लहान गट लपून बसले असल्याची शक्यता आहे. छत्तीसगड आणि इतर सीमांवर्ती राज्यांमधील हालचालींचा गडचिरोलीवर परिणाम होऊ शकतो. भविष्यासाठी मोठा प्रश्न असा आहे की जर विकासाची गती थांबली तर नक्षलवाद पुन्हा उभा राहू शकतो. पण जर शिक्षण, रोजगार आणि विश्वास वाढवला तर ही समस्या कायमची संपुष्टात येऊ शकते. मित्रांनो, 31 मार्चची डेडलाईन संपली आहे आणि भारत नक्षलवादाविरोधात खूप मोठं यश मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहे. गडचिरोली सारख्या भागात बदल दिसतोय, पण अजून अंतिम विजय मिळालेला नाही. ही लढाई बंदुकीची नाही तर विश्वास, विकास आणि बदलाची आहे. तुमचं मत काय आहे? भारत खरंच नक्षलमुक्त होणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.